राज्याच्या आदर्श गाव योजनेचे प्रणेते अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र आणि पद्मश्री माननीय पोपटराव पवार साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात प्राथमिक शिक्षकांच्या हक्कासाठी लढणारं खंबीर आणि सक्षम नेतृत्व आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय संभाजीराव थोरात तात्या, राज्याचे कर्तृत्व आणि कर्तव्यदक्ष राज्याध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब मारणे, आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय रावसाहेब रोखले सर, सन्माननीय मधुकर काका काटोळे, सन्माननीय राष्ट्रीय नेते बाळासाहेब झावरे, राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय आबासाहेब जगताप, सन्माननीय बाळकृष्ण तांभारे, विलासराव चौगुले, किसनराव इदगे, त्याचबरोबर सन्माननीय संतोषराव कदम, अनिरुद्ध पवार, सन्माननीय मजमोरे साहेब, सन्माननीय सचिनराव डिंबळे, सन्माननीय राजेंद्रजी जगताप, त्याचबरोबर स्वातीताई शिंदे, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि साहित्यिक सन्माननीय संजयजी कळमकर सर, लहूजी कांबळे, युवराजजी पवार सर आणि सन्माननीय आप्पासाहेब कुल यांच्या सोबत जिल्ह्याच्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व राज्यस्तरीय जिल्हास्तरीय प्रमुख पदाधिकारी, मान्यवर शिक्षक, माता भगिनी यांचं अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. आजच्या या आपले महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक राज्यस्तरीय परिषदेचे सर्वप्रथम राज्याच्या कानाकोपऱ्यातून जे सर्व शिक्षक बंधू भगिनी आलेले आहेत, राज्यस्तरीय जिल्हास्तरीय राष्ट्रीय स्तरीयचे नेते आलेले आहेत, त्या सर्वांचं मी अहमदनगर जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीनं सहर्ष असं स्वागत करतो. आणि आजच्या या परिषदेचे अध्यक्षपद आपल्या सर्व शिक्षकांचे पंचप्राण माननीय संभाजीराव तात्या थोरात यांनी स्वीकारावं अशी आपणा सर्वांच्या वतीनं त्यांना विनंती करतो. त्या भव्य शिक्षण हक्क परिषद आणि राज्यस्तरीय महामंडळाच्या सभेच्या अध्यक्षाची सूचना या ठिकाणी सन्माननीय शिक्षक नेते सुरेशजी निवडुंगे सर यांनी जी सूचना मांडली, या सूचनेला उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकारी, मान्यवर शिक्षक बंधू भगिनी आणि सर्वांच्या वतीने अनुमोदन देतो आणि अध्यक्षांना विनंती करतो की आपण अध्यक्षस्थान ग्रहण करावं. धन्यवाद. संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये हिवरे बाजारच्या माध्यमातून आदर्श काम करून देशाला दिशा देणारे पद्मश्री सन्माननीय पोपटरावजी पवार साहेब यांना सन्मानित केलं. ते जोरदार टाळ्यांच्या गजरात आदरणीय पोपटरावजी पवार साहेब यांना आपण सन्मानित केलं. धन्यवाद. जाऊया पुढील सन्मान. व्यासपीठावर त्या सर्वांचा नामोल्लेख झालेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व व्यासपीठाच्या वतीने एकमेव सत्कार होईल संभाजीराव थोरात यांचा. मी संयोजकांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय तात्याचा सन्मान करावा. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे पंचमान संभाजीराव थोरात तात्या यांचा सन्मान होत आहे. कृष्ण जरी देव जरी मामा त्याचा दानव होता, ज्यानं केलं पालन पोषण तो नंद मात्र मानव होता. अखंड महाराष्ट्रातील शिक्षणासाठी नंदराजाची भूमिका बजावणारे सन्मान्य संभाजीराव थोरात तात्या यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या होत आहोत. रोहकले गुरुजी यांचा सन्मान अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक सूर्यकांत काळे गुरुजी यांना विनंती आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ राज्याचे उपनेते सन्मान्य रावसाहेब रोहकले गुरुजी यांना आपण सन्मानित करावं. आणि पत्रकार भगवानजी गायकवाड आपण उपस्थित आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा सन्मान संपन्न होत आहे. प्रवेश अर्धशतकाहून अधिक काळ प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नावर संघर्षाची भूमिका घेणारे तमाम प्राथमिक शिक्षकांचे पंचप्राण महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याचे नेते संभाजीराव थोरात तात्या यांना विनंती आहे. या भव्य शिक्षण हक्क परिषद आणि राज्यस्तरीय एक महाराष्ट्र देश आहे. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातले आपण असं डोळ्यामध्ये तप्तस्थळ्या घातल्यानंतर ज्यांचा स्वाभिमान सुटला नाही अशा छत्रपती संभाजीराजांच्या आपण महाराष्ट्रातले माणसं.
महाराष्ट्र ऋषींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पारनेर नगरीतील देशाला दिशा देणाऱ्या राळेगण सिद्धीमधील स्वर्ग रिसॉर्टमध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ आयोजित भव्य शिक्षण अंक परिषद हा जर त्याच्या पाठीशी असेल तर सगळे पर्वत अलांघ्य करण्याचं सामर्थ्य त्या व्यक्तीत येतं. ते हात अर्थातच माननीय संभाजी तात्या थोरात. कोणत्याही व्यक्तीला त्याचा बाप जर सोबत असेल तर ती लढाई अत्यंत सोपी जाते. मग ती शाळेतली असो, मैदानावरची असो किंवा इथली असो. त्यांना गुरुजींना सन्मानित करायचा आणि उर्वरित सन्मान या ठिकाणी जागेवर होणार आहेत. संघप्रणीत मंडळाचे अध्यक्ष सुरेशजी निवडणुके सर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुकाध्यक्ष युवा नेतृत्व युवराजजी हिनाळ सर, मंडळाचे अध्यक्ष युवा नेतृत्व ज्ञानेश्वरजी इंगळे सर या मान्यवरांना विनंती करतो आपण मंचावर जाऊन जागेवर जाऊन उर्वरित मान्यवरांना सन्मानित करायचा. आलेल्या सर्व शिक्षक बांधवांना विनंती आहे, मधल्या पॅसेजमध्ये जागा रिकामी आहे, त्या ठिकाणी आपण बसलं तरी चालेल. आपल्याला विनंती आहे मधल्या पॅसेजमध्ये कृपया आपण बसावं. मान्यवरांचा सन्मान सोहळा संपन्न झाल्यानंतर मंडळी कोणत्याही कार्यक्रमाचं औचित्य साध्य करण्यासाठी हवं असतं ते प्रास्ताविक आजच्या या भव्य शिक्षण अंक परिषद आणि राज्यस्तरीय महामंडळ सभा कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रास्ताविक करण्यासाठी थेट निमंत्रित करतोय महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी अग्रेसर नेतृत्व, युवा नेतृत्व, प्राथमिक शिक्षकांचा बुलंद आवाज सन्मान्य प्रवीणजी ठुबे सर यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण प्रास्ताविक करावं. या विशेष अशा महामंडळ सभेच्या आणि शिक्षण अंक परिषदेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे या जिल्ह्याचे भूषण आणि ज्यांनी आदर्श गाव योजनेमध्ये कार्याध्यक्ष म्हणून महाराष्ट्र शासनाच्या बॉडीवर असणारे कार्यकारी अध्यक्ष माननीय पोपटरावजी पवार साहेब, त्याचबरोबर प्राथमिक शिक्षकांच्या चळवळीला मूर्त रूप देऊन चांद्यापासून बांद्यापर्यंत प्राथमिक शिक्षकांची चळवळ उभी करणारे आमचे पंचप्राण आदरणीय संभाजीराव थोरात तात्या, त्याचबरोबर या राज्याचे तरुण तडफदार ज्यांनी खऱ्या अर्थानं राज्य संघाला नावलौकिक प्राप्त करून देण्यास सुरुवात केली आहे असे आमचे सर्वांचे तरुण सहकारी राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे सर, त्याचबरोबर आमच्या जिल्ह्याचं भूषण आणि या जिल्ह्यातील एक आदर्श नेतृत्व आदरणीय रावसाहेब रोगले गुरुजी, त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष आबासाहेब जगताप, संजयजी कळमकर सर आणि इतके सर, सर्वांची नावं या ठिकाणी घेता येतील परंतु वेळ बाळासाहेब जावरे सर असतील, तांबारे सर असतील, सचिन भाऊ असतील, सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि संपूर्ण व्यासपीठ आणि राज्यभरातून उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघावर प्रेम करणारे संघाचे सर्व पदाधिकारी. तात्या 5 दिवसापूर्वी जेव्हा अहिल्यानगर जिल्ह्यावर आपण महामंडळ घेण्याची आणि शिक्षण हक्क परिषद घेण्याची जबाबदारी टाकली त्यावेळेस निश्चितपणे आमच्यावर बाळासाहेब फार मोठं दडपण आलं होतं की ही परिषद आपण यशस्वी करू शकू का नसू. परंतु या ठिकाणी माझ्या अहिल्यानगर जिल्हा संघाच्या आणि मंडळाच्या सर्व सहकार्यांनी हे टीमवर्क असतं आणि टीमवर्क जेव्हा आपण करतो तेव्हा कोणताही कार्यक्रम यशस्वी होत असतो. अहिल्यानगर जिल्हा संघाच्या आणि मंडळाच्या सर्व टीमनं रात्रंदिवस 5 दिवस मेहनत करून कष्ट करून आज हे महामंडळ आणि शिक्षण हक्क परिषद यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला आहे. याच्यामध्ये आमच्याकडून काही कमतरता देखील निश्चितपणे राहिल्या असतील. त्या कमतरतांबद्दल आपल्या सर्वांची राज्याची सर्व पदाधिकाऱ्यांची जिल्हा संघाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो आणि ज्या चुका असतील त्या चुका जिल्हा संघाच्या राहतील आणि जे यश असेल ते यश राज्य संघाचं आणि राष्ट्रीय संघाचं राहील हे या ठिकाणी नम्रपणे नमूद करतो. तात्या बाळासाहेब आणि आदरणीय पोपटराव पवार व्यासपीठावर आहेत. राज्याची शिक्षणाची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे.
थोडक्यात राज्यातील शिक्षण हे ICU वर आहे. या शिक्षण व्यवस्थेमध्ये आपण सर्वजण काम करतो. आजही आपण जर पाहिलं तात्या तर ऑनलाईन कामांचा भडीमार, अशैक्षणिक कामांचा भडीमार, याच्या खाली या राज्यातील आणि जिल्ह्यातील संपूर्ण शिक्षक पिचून गेला आहे. आणि मग या राज्यातील शिक्षकांना इतर संघटनांकडून कोणत्याही स्वरूपाच्या अपेक्षा नसतात. त्या अपेक्षा असतात फक्त महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ आणि आदरणीय तात्या आणि बाळासाहेबांकडून आणि त्यांच्या कार्यकारिणीकडून. आजही आपण जर पाहिलं तर टीईटी सारखं भूत आपल्या मानगुटीवर सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून बसवण्यामध्ये राज्य शासन आणि केंद्र शासन यशस्वी झालेलं आहे. आपण फक्त वकील लोकांना पैसे घालतोय, वकील लोकांचे खिसे भरतोय, मात्र एकही निर्णय आपल्या बाजूने होत नाही. ही शोकांतिका आहे. म्हणून आजच्या या महामंडळाच्या निमित्तानं व्यासपीठाला मी नम्रपणे विनंती करेन की ज्या वेळेस शासन संघटनेच्या पुढे झुकत नाही त्यावेळेस संघटनेनं आंदोलनाचं हत्यार उपासलं पाहिजे. ह्या मताचा वैयक्तिक मी आहे. आणि हे आंदोलनाचं हत्यार आदरणीय तात्या आणि बाळासाहेब आपल्याला भविष्यामध्ये राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या विरोधामध्ये घ्यावंच लागणार आहे. कारण आंदोलन म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये निश्चितपणे आंदोलनात आपल्यावर कारवाई होतील, आपल्याला धमकावलं जाईल. परंतु धमक्या आणि कारवायांना जोपर्यंत माझा शिक्षक बांधव घाबरत आहे तोपर्यंत कोणत्याही प्रकारे आपण यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून आजच्या या महामंडळामध्ये तुम्ही सर्वांनी शेवटी तुम्ही जो निर्णय घेताल त्या निर्णयाबरोबर या राज्याचा प्राथमिक शिक्षक आहे. त्यामुळे या आजच्या अधिवेशनामध्ये धोरणात्मक निर्णय या राज्याला आपण कोणता ना कोणता तरी दिला पाहिजे ही या ठिकाणी या सभागृहाच्या वतीनं आपल्याला नम्र विनंती करतो. आदरणीय अण्णा कार्यक्रमाला थोड्याच वेळात येत आहेत. अण्णा आल्यानंतर खऱ्या अर्थानं विचार मंथन शिक्षण व्यवस्थेवर आपण सर्वजण करणार आहात. आपण सर्वजण या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आलात. आपलं स्वागत करण्याची संधी आम्हा सर्वांना आपण दिली. त्या निमित्तानं जिल्हा संघाला या ठिकाणी अधिवेशन घेण्याची संधी दिली. म्हणून पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे जिल्हा संघाच्या वतीनं मंडळाच्या वतीनं सर्वांचे ऋण आणि आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संघ. माननीय सभागृह, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे आपले सगळ्यांचे हृदयस्थान पितामह सन्माननीय तात्यासाहेब हेच आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपण या ठिकाणी निवड केली. त्याबद्दल सभागृहाच्या वतीने आणि जिल्हा शाखेच्या वतीने त्यांना पुढील शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाचे राज्याचे अध्यक्ष सन्माननीय मारणे सर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय नेते, महापालिका अध्यक्ष, तसेच सर्व जिल्ह्याची जिल्हा अध्यक्ष आणि समेत जमलेले सगळे प्राथमिक शिक्षक संघाचे सन्माननीय पदाधिकारी आणि शिक्षक संघावर प्रेम करणारे सगळे उपस्थित बंधू आणि भगिनींनो, वेळ 3 मिनिटाची असल्यामुळे थोडं आवर्त घेतो आहे. परंतु आज रोजी महाराष्ट्रामध्ये शासन आणि प्रशासन यांच्यामध्ये शिक्षक अडकले गेलेला आहे. एका बाजूला शासन आणि एका बाजूला प्रशासन. त्यामुळे कामकाज करत असताना शिक्षकांवर अनेक मोठी मोठी संकटे या ठिकाणी उभी राहिलेली आहेत. एक नव्हे तर अनेक असे ऍक्ट, एक नव्हे तर अनेक असे शाळाबाह्य कामं या ठिकाणी आपल्याला करावं लागत आहे. सगळ्या सभागृहाच्या वतीने आणि सर्व जिल्हा अध्यक्षाच्या वतीने आणि महाराष्ट्र वतीने मी एका असं सांगू इच्छितो, तात्या आता जे होईल ते होऊन जाऊ द्या. एक आरपारची लढाई या अधिवेशनामार्फत एक आरपारची लढाई आपल्याला करायची आहे. जिथं उजडेल तिथं. कारण शासन दाद देत नाही, प्रशासन जुमानत नाही आणि हे काम करत असताना संघटना त्या ठिकाणी आपल्याला भेटी झाल्या जात आहे.
संघटनेवरती दमबाजी केली जात आहे, संघटनेवरती ताशेरे ओढले जात आहे, संघटनेमध्ये फूट पाडण्याचं काम चालू आहे. परंतु आम्ही तुमच्या विश्वासावर आणि तुमच्या बळावर आम्ही जिल्ह्यामध्ये सर्व जिल्हा अध्यक्ष प्रशासनाची आणि शासनाची लढा देत आहोत. परंतु राज्य शासनाचे डोळे उघडण्यासाठी आपण एक आरपारची लढाई करूया. त्यामध्ये पूर्ण सभागृह, पूर्ण जिल्हा, पूर्ण राज्याचे सर्व शिक्षक आपल्या पाठीशी आहेत. कोणत्याही प्रकारची तमा बाळगू नका. एक पहिलं आणि शेवटचं मोठं आंदोलन या ठिकाणी घडून येण्यात यावे असे मी सगळ्यांच्या वतीने सांगू इच्छितो. जास्त बोलत नाही, परंतु आपल्याला एक लढा दिल्याशिवाय प्रशासन आणि शासन यांचे डोळे उघडणार नाही. एवढेच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिक्षक संघ. विचार मंचावरील सर्व मान्यवर, आपलं श्रद्धास्थान आदरणीय तात्या पद्मश्री पोपटरावजी पवार साहेब आणि सर्व विचार मंचावरील मान्यवर, सध्या महाराष्ट्राला आमच्याच गंगापूर तालुक्यापासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापासून एका रोगाची लागण होते. रोगाची लागण झाली, हळूहळू वर रोग येतोय, गँगवॉर होईल, पाय काढावा लागेल, हात काढावा लागेल. विचार मंचावर, शिक्षक संघाच्या विचार मंचावरून 10 वर्षापासून आम्ही सांगतोय हा रोग हळूहळू एक पांढरा ठिपका पडतोय, याची उकल व्हावी लागेल. आमचे सन्माननीय लोकप्रतिनिधी ओरडतायत, शिक्षकांना वेठीस धरतायत. आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो असं नाही, गेलोय. आदरणीय वालतुरे भाऊ असतील, मी असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी असतील, 3 वेळा तात्या त्यांच्याशी चर्चेच्या फेऱ्या केल्या आम्ही. गेल्यानंतर ते काय म्हणतात, राजेश उस टॉपिक पे बात मत कर. फिर कौन से टॉपिक पे बात करने का, त्या विषयावर बोलायचंच नाही. नाही, आमचे लोकप्रतिनिधी म्हणतात. मग त्यांना अभय राज्य स्तरावरून आहे का, त्यांच्या हायकमांड कडून आहे का? मग जर त्यांच्या हायकमांड कडून हे अभय असेल तात्या, तर आपल्याला थेट मंत्रालयापासून ते हलवल्याशिवाय पर्याय नाही. आणि ह्या रोगाचं गँग्रीन होण्यापासून जर रोखायचं असेल तर संघ संघ संघ, अनंत अडचणी गाठीला, शिक्षक संघ साथीला. तात्या आपण म्हणतो, हम देंगे इंसाफ सभी को, धर्म के उन रखवालों को, क्रांतिकारी शहीदों को, वेद विचारी लोगों को. अरे आपण शिक्षण धर्माचे लोक, वेद विचारी लोक, चांगुलपणाचे लोक, आणि हे गँगवार असं पसरण्या अगोदर राज्यभरातून फोन आले. परवाच्या पत्रकार परिषद झाल्यानंतर आमच्याही जिल्ह्यातून म्हणताय काय करतोय संघ. अरे बाबा, हा आता राजकीय पातळीवरचा विषय, राज्य स्तरावरचा विषय झाला. आणि राजा, यामध्ये राज्य स्तरावरून तर काही षडयंत्र शिजत नाही ना राजकीय पाठबळाचं, हे आपल्याला पाहायला पाहिजे. आजच्या व्यासपीठावरून, विचार मंचावरून आदरणीय अण्णासाहेब हजारे आणि आदरणीय पोपटरावजी पवार साहेब, 2च विषय, टीईटी आणि मुख्यालय. बाकीचे विषय चालूच राहतील. अर्थ हाके, हात जोडतो, हात पसवतो, पाय पसवतो, जे काय असेल ते सगळं विनम्रता करतो विचार मंचाला. परंतु टीईटी आणि मुख्यालय गँग्रीन होण्याच्या अगोदर, प्रत्येकाला गँग्रीन होऊन प्रत्येकाचा पाय हात काढण्या अगोदर अर्थ हा काय का, ही सर्वांच्या वतीने विनंती करतो. आणि कुठेतरी हा बॉम्ब गोळा सर्व राज्यभर पसरण्याच्या आत इथंच थांबूया अशी आशा व्यक्त करतो. वेळ आणि विचार मंच फार महत्वाचा आहे. परंतु ही दहाकता, ही ठिणगी प्रज्वलित झालेली घरभाडे भत्त्याची असेल, मुख्यालयाची असेल, तात्या फार काही करायचं नाही मारले सर, फक्त एकच करायचंय. कुठं आकडा गुंतलेला आहे, शिक्षकांनी किंवा ग्राम लेवलच्या अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहण्यासाठी ग्रामसभेचा ठराव बंधनकारक आहे. एकच ओळ काढायची आहे, मुख्यालयी राहण्यासाठी ग्रामसभेचा ठराव बंधनकारक आहे. ग्रामसभेचा ठराव बंधनकारक नाही अशी ओळ काढली, सगळे शिक्षक जिंकले आणि बमचा बॉम्ब गोळाही फुटत नाही अशी धारणा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. संघाच्या वतीनं आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शिक्षण हक्क परिषदेचे आणि शिक्षक महामंडळ सभेचे अध्यक्ष, राज्यातील प्राथमिक शिक्षकांचं भूषण आदरणीय संभाजीराव तात्या थोरात, आजच्या सभेकरिता ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे ते पद्मभूषण आदरणीय पोपटराव पवार साहेब,
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब मार्डे सर, राष्ट्रीय अध्यक्ष आबासाहेब जगताप सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रीय महाशिक्षक संघाचे त्याचबरोबर राज्य संघाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि या सभागृहामध्ये असलेले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व सन्माननीय जिल्हा तालुका पातळीवरचे पदाधिकारी, शिक्षक बंधू आणि भगिनी, मित्रांनो, आज आपण आदरणीय ज्यांनी आजपर्यंत अनेक अशा प्रकारचे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन आंदोलनं केली आणि ती यशस्वी करून दाखविली, ते पद्मविभूषण आदरणीय अण्णासाहेब हजारे आणि त्याचबरोबर पद्मभूषण पोपटराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजची ही महामंडळ सभा आहे. आजपर्यंत राजकीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आपली महामंडळ सभा होत असायची. आत्तापर्यंत काय झालं आपल्याला की राजकीय पदाधिकारी आपल्या व्यासपीठावर यायचे, आपण त्यांच्यासमोर आपल्या मागण्या मांडायच्या आणि मग त्यांनी इथं अतिशय मोठ्या प्रमाणात त्या घोषणा करायच्या, परंतु त्याचं आउटपुट मात्र आपल्याला काही मिळायचं नाही. इथं प्रमुख जे प्रश्न आहे की आता सध्या नवीन जो प्रश्न उद्भवलेला आहे TETचा प्रश्न आहे. वास्तविक पाहता TET हा जो विषय आहे, आता आपण सगळे म्हणजे अनेक वर्ष विद्यार्थ्यांची परीक्षा घेतो आणि विद्यार्थ्यांना आपण पास करतो. विद्यार्थ्यांना पास करणारा शिक्षकच आज शासनाच्या दृष्टीनं नापास आहे, जे शासनाच्या दृष्टीदोषाचं लक्षण आहे असं म्हणावं लागेल. वास्तविक पाहता आपण अनेक वर्ष आत्तापर्यंत अनेक विद्यार्थी घडवले, त्याच्यामध्ये डॉक्टर घडवले, इंजिनियर घडवले, वकील घडवले, अधिकारी घडवले, सैनिक घडवले आणि त्या सगळ्यांचं यश म्हणजे आपलं पासपोर्ट आहे. TETचा कागद म्हणजे आपली ओळख नाही, हे शासनाच्या लक्षात येत नाही. ज्यांची जवळजवळ सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आले अशाही शिक्षकांना TETचा जे कागद मागतात आणि त्याचबरोबर संच मान्यतेमध्ये ज्या काही जाचाकाठी आहे त्या जाचाकाठी दूर झाल्या पाहिजे, याच्यासह BAO सारख्या शैक्षणिक कामं दूर झाली पाहिजे, याच्याकरिता आपलं ही महामंडळ सभा आहे. आदरणीय अण्णासाहेब हजारे आपल्या शिक्षक संघाचा आवाज बनायचं हे त्यांनी मान्य केल्यामुळं आज त्यांच्या उपस्थितीमध्ये हे महामंडळ सभा आहे. वास्तविक पाहता आपण सगळे शिक्षण विभागाचे कर्मचारी आहोत. आपले कुटुंब प्रमुख कोण आहे की शिक्षण संचालक असतील, शिक्षण सचिव असतील, शिक्षण आयुक्त असतील, शिक्षण मंत्री असतील, हे सगळे आपले कुटुंब प्रमुख आहेत. परंतु आपले कर्मचारी, आपल्या शिक्षण विभागाचे कर्मचारी हे त्यांनी ठरवलं पाहिजे की आमचे कर्मचारी दुसऱ्याच्या दावणीला आम्ही बांधू देणार नाही. असं असताना रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या अखत्यारीमध्ये अनेक अशा प्रकारची अशैक्षणिक कामं आपल्याला लावली जातात आणि ही सगळी अशैक्षणिक कामं आपल्याला लावण्यात येऊ नये याच्याकरता ही महामंडळ सभा आहे. अधिक न बोलता कमी वेळेमध्ये मनोगत व्यक्त करायला सांगितल्यामुळं मी याच ठिकाणी माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. सन्माननीय राष्ट्रीय संघाचे राज्य प्राथमिक शिक्षक संघ भव्य महामंडळ सभा आणि शिक्षण हक्क परिषदेचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय संभाजी तात्या थोरातांच्या उपस्थितीमध्ये आमच्या जिल्ह्यातील युवा पद्मश्री आदरणीय पोपटरावजी पवार साहेब, आमचे मार्गदर्शक रोगले गुरुजी, सर्व राष्ट्रीय कार्यकारिणी, राज्य संघाचे युवा अध्यक्ष बाळासाहेब मारणे आणि संपूर्ण राज्य कार्यकारिणी, मंचकावरील सर्व सन्माननीय व्यासपीठ, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून चांद्यापासून बांद्यापर्यंत असणारे, तात्यांवर प्रेम करणारे, संघावर प्रेम करणारे माझे सर्व गुरुजन वर्ग, खऱ्या अर्थानं कमी शब्दात जास्त आणि शिक्षण हक्क परिषद आणि शिक्षकांचे प्रश्न या विषयावर बोलत असताना आमचा एक लढवय्या नेता तात्या हे सातत्याने मंत्रालयाशी धडका देत आहेत, फिरतायत, जात आहेत, येत आहेत. परंतु सध्याची पवारसाहेबांची परिस्थिती अशी झालेली आहे
उसवलं गणगोत सारं आधार कुणाचा करू. ज्या आधारवडाच्या बोटाला धरून महाराष्ट्रामध्ये काही गोष्टी होत होत्या, त्या आधारवडाला जो गुरुजी शाळेवर वाडी वस्तीवर काम करतो त्याला उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे. माझे आत्ताच औरंगाबादचे अध्यक्ष या ठिकाणी बोलले, कुठंतरी काय ते एक आमदार आमच्या विषयी इतके कटू झालेले. आपण पोपटराव पवार साहेब तुम्ही शाळा चालवता, परंतु जिल्हा परिषदची आदर्श शाळा आदर्श गाव चालवता. तुमच्या शाळेचा महाराष्ट्राला नव्हे देशाला अभिमान आहे. मग तिथं आमचा गुरुजी जर गावात राहतोय, सगळं काम करतोय, आमच्या लोकांनी इतका बदल केलाय की कुठल्याही नवोदय परीक्षेमध्ये माझा जिल्हा परिषदचाच पोरगा येतोय. माझ्या शाळा त्या ठिकाणी 1 नंबर आहेत. आणि या गुरुजींची टीएटी घेण्याची सक्ती अतिशय दुर्दैवी हा विषय आहे. आदरणीय पद्मभूषण अण्णा हजारे साहेब यांच्या उपस्थितीत थोड्या वेळात आपण हे सगळं आमचे तात्या बोलणारच आहेत. परंतु आमचा आधार हा उसवलेला असल्या कारणाने माझे या ठिकाणी मनोगत व्यक्त करत असताना ज्यांचं मी नाव आवर्जून माझ्या जिल्ह्याच्या वतीने घेतलं पाहिजे की जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे त्यांची संपूर्ण कार्यकारिणी, या तालुक्याचे अध्यक्ष आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी यांनी तात्या सुंदर असं सुनियोजन कमी वेळेमध्ये बाळासाहेब मारणे आमच्या माणसांनी केलं. मी त्यांना खरोखर आपल्या राष्ट्रीय आणि राज्याच्या वतीने धन्यवाद देईल. आणि तात्या 10, 20, 30 सगळ्या शासकीय कर्मचाऱ्यांना आहे पोपटराव पवार साहेब, आणि फक्त गुरुजींनीच काय असं त्या बजेटवर घोडं मारले आम्हाला समजत नाही. साध्या गोष्टी आहेत, आम्हाला फक्त शिकू द्या. आम्ही म्हणतोय ऑनलाईन काम आमच्यापासून कुठंतरी बाजूला न्या, त्याला काहीतरी वेगळं काहीतरी करा. आणि शेवटी हे जर सगळं नाही झालं तर नायवेला जास्तवर माझे राज्यातील अध्यक्षांनी जी तात्या आपल्याला भूमिका मांडलेली आहे, शेवटी ते आंदोलनाचं अस्त्र आपल्याला हातात घ्यायचंय ना. आणि तात्या आता ह्या आगीत उडी आपल्याला बाळासाहेब आपल्याला टाकण्याशिवाय पर्याय नाही. आणि निश्चितपणानं आपण त्या बाजूनं नक्कीच जाऊया. टीएटी परीक्षा असेल, आमचा गणवेश असेल, संच मान्यता असेल. अहो आधार कार्ड व्हॅल्यू नाही म्हणजे सगळी गंमत करून आमच्या गोष्टींची संख्या कमी करण्याचं जर शासनाकडून हे होत असेल, त्या विरोधात आपण उद्याच्या काळात तुम्ही भूमिका घ्यावी. आम्ही सर्व शिक्षक वाडी वस्तीहून आपल्या पाठीशी आहेत. आणि पवार साहेब आणि अण्णासाहेब हजारे तुमचा सुद्धा या विषयामध्ये आम्हाला आधार असणं गरजेचं आहे. कारण कुठलंही आंदोलन यशस्वी करायचं असेल आणि महाराष्ट्रामध्ये जे कायदे आले ते अण्णांच्या तुमच्या माध्यमातून आलेले आहेत. आमच्या शिक्षकांना शिकू द्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळा वाचू द्या, यासाठी आंदोलन पुकारावं. एवढीच या निमित्तानं मी वेळेचं बंधन असल्यामुळं आपणास विनंती करतो आणि परत एकदा आपणा सर्वांचे आभार मानून माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय संघटना, धन्यवाद. तुमच्या समोर उभी आहे. पहिली गोष्ट आहे टीईटी. मगाशी दिलेलं उदाहरण तुम्हाला सगळ्यांना पटलं, पण मला स्वतःला असं वाटतं जी टीईटी प्रामाणिक असणाऱ्या, भ्रष्ट नसणाऱ्या, व्यवस्थित नोकरी करणाऱ्या आणि तुमचं सगळं ऐकणाऱ्या फक्त प्राथमिक शिक्षकाच्या बाबतीत आहे, तशीच टीईटी ग्रामसेवकापासून शेवटच्या खुर्चीपर्यंत आणि शिक्षकाला जशी आहे तशी शिक्षण मंत्र्यापर्यंत प्रत्येकाला असावी. एखादा व्यक्ती मंत्री झाला की मंत्री झाल्यानंतर त्यानं परत ग्रामपंचायतची निवडणूक लढवावी आणि त्या निवडणुकीत जर तो निवडून आला तरच त्याला शिक्षण मंत्री करावं. त्याच्या पुढे बंबांनी केलेले जे सगळे उपद्व्याप आहेत ते चुरगळून परत घरातल्या बंबात जर टाकायचे असतील तर परत एकदा यशवंती सभानं तुम्हाला आणि मला घ्यावा लागेल. कारण जर सगळेच दोर कापून टाकले तर लढा किंवा गडावरून उड्या घेऊन मरा एवढंच तत्व हाती उरतं. घरी बसायचं आणि सांगायचं की नेत्यांनी लढा, त्यापेक्षा बहुसंख्येनं पाठबळ जर आपण संघटनेच्या पाठीशी दिलं तरच मला वाटतं पुढाकार घेऊन पुढं जाता येतं. तर मला वाटलं बोलायला आले लगेच, कारण मला 3च मिनिटं दिलेली आहे आणि खालून जरासा गोंधळ झाला. तर मला असं वाटतं की संघटन ही अत्यंत महत्वाची बाब आहे. त्याहीपेक्षा प्रत्येक ठिकाणी मला वाटतं की दादा तुमच्यासाठी ज्या घरात एक शिक्षिका आहे, तुम्ही बायकांचे हाल बघता, त्यातून त्या कष्टातात पुढे येतात, स्वतःच्या टक्क्यासाठी झगडतात. तर टीईटी मध्ये सुद्धा महिलांचा 50% वाटा तुम्हाला कुठे दिसत नाही. राजकारणात 33 वरून आम्ही 50 वर आलो, तिथं बाईचा वाटा पुढे सरकला. पण स्पर्धा परीक्षेमध्ये, कोणत्याही नेमणुकांमध्ये, कोणत्याही स्टेजवर
बाई तुम्हाला 50% कधीच दिसत नाही, तेव्हा किमान या शिक्षकीपेक्षा तरी GTAT जे नियम तुम्ही शिक्षकांना लावताय ना, ते नियम प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तीला लावा. आणि आम्हाला जर मुख्यालयात राहायचंच आहे तर या देशाच्या न्यायाधीशापासून इथल्या ग्रामसेवकापर्यंत प्रत्येक व्यक्ती आज मुख्यालयात राहत नाही. ती राहण्याचे बंदोबस्त, तिची व्यवस्था, त्यांचं भाडं आणि उलट त्यांना प्रोटेक्शन म्हणून गाडीचा ड्रायव्हर आणि त्यांना प्रोटेक्शन देणारा एखादा सैनिक प्रत्येक ठिकाणी उभा केला जातो. शिक्षक कुठला प्रोटेक्शन मागत नाही, तो फक्त स्वतःचे हक्क मागतोय, स्वतःचे अधिकार मागतोय. आणि मला वाटतं अधिक महिना आहे, बहिणीनं भावाला जर या महिन्यात काही मागितलं तर तो तिला द्यायला अजिबात नाही म्हणत नाही. हिवरे बाजारला पाणी काढायची चांगली सवय आहे, तेव्हा तुमचं पाणी आता तुम्ही दाखवावं. घरात गृहस्वामिनी आणि या स्टेजवर आज भगिनी म्हणून एक अधिक वाट तुमच्याकडे मागते आहे. आमच्या सगळ्यांच्या सोबतीनं हिवरे बाजारचा पोपट पवार नावाचा माझा भाऊ जर माझ्या सोबत उभा राहिला तर मला वाटत नाही की आम्हाला कुणाला हार मानावी लागेल. तेव्हा आज मी तुमच्या दारी तुमच्या समोर हा अधिक मासाचा वाण म्हणून माझा पदर पसरते आहे. मला वाटतं आमच्या सोबत राहण्याचं आश्वासन निश्चितपणे तुम्ही द्याल. आणि इतकं डोकं सुपीक आहे, त्या सुपीक डोक्यानं घेतलेला निर्णय आम्ही सगळे शिक्षक मान्य करू एवढंच अभिवचन देते. थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. सभेच्या निमित्ताने राळेगण सिद्धीच्या पावनभूमीमध्ये उपस्थित असलेले सन्माननीय पद्मश्री माननीय पोपटरावजी पवार साहेब, पद्मभूषण डॉक्टर अण्णासाहेब हजारे यांचे स्वीय सहाय्यक आमचे मित्र दत्ताजी आवारी साहेब, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री संभाजीराव थोरात तात्या, राज्य नेते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेबजी मारणे, राष्ट्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे राज्य कार्यकारिणीचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी, सर्व जिल्हा कार्यकारिणींचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी, सर्व तालुका कार्यकारिणींचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी, सर्व पत्रकार स्नेहीजन, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी राबलेले सर्व आमच्या कार्यकर्ते, प्राथमिक शिक्षकांचे हात, या सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आपल्या सगळ्यांना एकच सूचना आहे की आलेली काही मंडळी जेवलेली आहेत, जे मंडळी जेवायची राहिली अशा प्राथमिक शिक्षक बंधू भगिनींना आणि कार्यकारिणीतील सर्व सदस्यांना एक सस्नेह विनंती आहे की आपण कृपया सगळ्यांनी भोजन घेतल्याशिवाय या ठिकाणाहून प्रस्थान करू नये. आलेल्या सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व आपल्याला या ठिकाणी एक विनंती आहे की सस्नेह भोजन करायचे आणि त्यानंतरच या ठिकाणाहून प्रस्थान करायचे.